ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ज्यांनी व्यवहारामध्ये सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल, पार्थ पवारांवर गुन्हा का नाही या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। कुणाच्या दबावाखाली व्यवहार झाला, नोंदणी कशी झाली, चौकशी होणार, अजित पवार यांची प्रतिक्रिया। नियमाच्या बाहेर जाऊन काम केलेला मला चालणार नाही, जमीन व्यवहाराबाबत काहीही माहिती नव्हती, चौकशी करून कारवाई करा, मुख्यमंत्र्यांशी बोललो, अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। जमीन व्यवहार रद्द करून फायदा नाही, पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, जो न्याय खडसेंना तोच पार्थ पवारांना का नाही, अंबादास दानवे आक्रमक। जमीन खरेदी खतामध्ये कुठेही पार्थ पवारांच्या नावाचा उल्लेख नाही, जमिनीची नोंदणी करायला आलेल्या तिघांविरोधात गुन्हा दाखल, समितीच्या चौकशी अंती योग्य कारवाई करू, सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्याकडून स्पष्ट। सुप्रिया सुळेंच्या पार्थ पवारांबाबतच्या सौम्य भूमिकेवरून पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराजी, सुप्रिया सुळेंकडून पार्थ पवारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न, पदाधिकाऱ्यांमध्ये सूर, सूत्रांची माहिती। वंचितांचे हक्क हिसकावून घेणाऱ्या लुटारूंवर सरकार अवलंबून असल्यामुळे मोदी गप्प, पुणे जमीन खरेदी प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल। नुकसानग्रस्त शेत जमिनीचे पंचनामे होत नसतील तर आपण सरकारचा पंचनामा करायचा, शेतकरी म्हणजे अजित पवारांचा मुलगा नाही, जमीन फुकट मिळायला, पार्थ पवार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा टोला। पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात पुण्यामध्ये मनसेचं आंदोलन, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा देण्याची मागणी, पार्थ पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत मनसे आक्रमक। पुणे जमीन खरेदी प्रकरणात मूळ आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न, अमेडिया कंपनीच्या सर्व भागीदारांवर कारवाई व्हावी, अजितदादांनी तेव्हाच रोखलं असतं तर आज ही वेळ आली नसती, वडेट्टीवारांची टीका। कोरेगाव पार्कातील जमीन विक्रीच्या परवानगीसाठी फाईल माझ्याकडे आली होती, माझ्या नकारानंतर फाईलसाठी दबाव टाकण्यात आला, नंतर 2013 मध्ये थोरातांनी सुद्धा परवानगीसाठी नकार दिला, खडसेंची माहिती। मनोज जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, दादा गरड आणि अमोल खुणे अशी आरोपींची नावं। धनंजय मुंडेंकडून मला मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी, जेवणामध्ये विष टाकून औषध देऊन किंवा गाडीचा अपघात करून मारण्याचा डाव होता, जरांगेंचा खळबळजनक आरोप। माझ्यासह जरांगे आणि आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा, सीबीआय मार्फत चौकशी करा, आरोपानंतर धनंजय मुंडेंचं आव्हान, तर जरांगेंनी सुद्धा नार्को टेस्टची तयारी दर्शवली। मला गाडीनं उडवून घातपात करण्यासाठी आरोपींनी धनंजय मुंडेंकडे गाडीची मागणी केली होती, गाडीसाठी आरोपींचा धनंजय मुंडेंसोबत फोनवरून संवाद, पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवत जरांगेंचा दावा। आजकाल एआयने काहीही करता येतं, माझ्यावरील आरोप खोटे, जरांगेंना हे महागात पडणार, धनंजय मुंडेंचा इशारा। जरांगेंना मारण्यासाठी दादा गरडला धनंजय मुंडेंनी 5 लाख दिले, करुणा मुंडेंचा आरोप, जरांगेंसह माझ्या विरोधातही कट कारस्थान रचले, नार्को टेस्ट करा, करुणा मुंडेंची मागणी। जरांगेंच्या आरोपांवर पोलीस तातडीने कारवाई करतील, मनोज जरांगेंच्या आरोपानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। बेळगावातील ऊस आंदोलनाला हिंसक वळण, हत्तारगी टोलनाका परिसरात जोरदार दगडफेक, ऊस दर निश्चितीबाबत सरकारने लक्ष न दिल्याचा आरोप, आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी पांगवलं। उद्धव ठाकरे आणि शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांची कणकवलीमध्ये एकत्रित बैठक, शहर विकास आघाडीवरून एकत्र येण्याचा राजन तेलींचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। सोलापूरच्या करमाळा नगरपालिकेत 350 संभाव्य दुबार मतदारांची नावं नगरपालिकेच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध। MCA निवडणुकीमध्ये उमेदवार अर्ज माघारीसाठी आणखी 2 दिवसांची मुदतवाढ देणार, सूत्रांची माहिती। उमेदवार यादीबाबत काही सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर संबंधित प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित। विश्वविजेत्या महिला खेळाडूंसह प्रशिक्षकांचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरव, प्रत्येकी 2.25 कोटींचा धनादेश दे, स्मृती मंदाना, जेमिमा आणि राधा यादव यांचा फडणवीसांकडून सन्मान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिहारच्या दौऱ्यावर, बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे मैदानात, गोविंदगंज आणि कल्याणपूर मतदारसंघातील प्रचार सभेत शिंदे सहभागी।
वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण. पंतप्रधान मोदींकडून दिल्लीमध्ये वर्षभर चालणाऱ्या स्मारक कार्यक्रमाचा शुभारंभ. मंत्रालयातही मुख्यमंत्री फडणवीस, आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम. जसं तुम्ही नमाज पडणार नाही तसंच आम्ही वंदे मातरम बोलू शकत नाही. अबू आझमींचं अमित साटम यांना पत्र. अबू आझमींच्या पत्रानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक. मुंबई पुण्यासह राज्यभरात थंडीची चाहूल. पुढील 2 दिवसात तापमानात मोठी घट होणार. हवामान खात्याचा अंदाज. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.